तर झटपट होणारे आपले मऊसूद. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेले आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा आणि चविष्ट सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे घावण आणि नारळाची चटणी. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे, कोकणी रेसिपी आहे. तर तांदळाचं पीठ नसताना कसे बनवायचे ह्याची परफेक्ट कृती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ असंच छान छान रेसिपी बनवायच्या असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर खूपच टेस्टी झालेले आहे. सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. घावण बनवायचे तर तांदळाची पिठी नाही, त्यासाठी आपल्याला 2 कप तांदूळ भिजत घालायचे. आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि त्यामध्ये पाणी घालायचे. जर तांदळाचं पीठ रेडी असेल तर काही हरकत नाही, लगेच आपण मिक्स करून लगेच बनवू शकतो. ओव्हरनाईट भिजत ठेवायचे. जर वेळ नसेल तर 2 तास भिजवले तरी सुद्धा चालतील. तर तांदूळ छान भिजलेला आहे. आपल्याला आता बारीक फाईन स्लरी बनवून घ्यायची, म्हणजे पातळ बनवायचे, बारीक बनवायचे. म्हणजे आपण घावणला जसं पीठ मिक्स करतो तसंच बनवायचे. अगोदर थोडंसं फिरवायचे. आता ह्यामध्ये पाणी घालायचे. तर एकदम असं फाईन बारीक करून घेतलेलं आहे. याला बाउलमध्ये काढून घ्यायचे. आणि राहिलेले पण तांदूळ अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर आता हे आपलं पीठ बनवून तयार आहे. अगदी थोडे पाण्याची गरज आहे. म्हणजे असं बारीक धार सोडता आली पाहिजे, अशा पद्धतीने बनवायचे. आपल्याला याबरोबर जी चटणी हवी असते, नारळाची चटणी, ती बनवायची नारळाची चटणी. त्यासाठी हे ओला नारळ कापून घेतला आहे, जिरं घेतलं आहे 1 चमचा, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 5, आलं घेतलं आहे अर्धा इंच, 4 हिरवी मिरची, अर्धी वाटी डाळव घेतलं आहे आणि हा कढीपत्ता आणि मीठ लागणार आहे आपल्याला. नारळ, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, डाळ, कढीपत्ता, मीठ घालायचे चवीनुसार आणि ही कोथिंबीर. अशा प्रकारे आपली ही नारळाची चटणी तयार झालेली. घेतलं आहे तापून, आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यामध्ये घालायचे मोहरी, लाल मिरची घातली 2, तर ही मस्त आपली नारळाची चटणी तयार झालेली.
त्याला घावण बनवून घ्यायचं आहे. तरी पिठाची कन्सिस्टन्सी परत एकदा दाखवते. ही अशी बारीक धार लावून बघायची आणि असं पडली पाहिजे. ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊण चमचा मीठ. तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आणि ह्याला जर तुमच्याकडं घावण बनवायचा बेडाचा तवा असेल तर ठीकच आहे, नाहीतर आपल्या डोश्याच्या तव्यावर सुद्धा छान होतं. मी डोश्याच्या तव्यावरच बनवणार आहे. आणि तापून घेतलं आहे. आपल्याला आता पीठ घ्यायचं आहे आणि फ्लेम फुलच ठेवायची आपल्याला घावण टाकेपर्यंत. आणि असे कढईपासून धार सोडायची. त्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचे. तर 3 मिनिट झालेले आहेत, बघूया. तर ह्याला पलटून घ्यायचे. वा, काय मस्त जाळीदार बनलेलं आहे. आणि फक्त 1 मिनिट झाकण ठेवायचे, म्हणजे काय ना भाजली गेली पाहिजे आणि असं कडक बनत नाही. तर आता 1 मिनिट झालं आहे. तर आपलं हे घावण तयार झालेलं आहे. बघू, ते मऊसूद घावण तयार आहे. क्या बात आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अजून. तर झटपट होणारे आपले मऊसूद घावणं तयार आहेत. क्या बात आहे. सुरेख झालेले आहेत का नाही. साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. बघू शकता. तर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि हे घावण तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमची पद्धत कशी आहे हे सुद्धा माझ्याशी शेअर करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.